जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धरण औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली। शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय। याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेजारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले। संमतीदर्शक भूसंपादन निवाड्याचा विकल्प केला असून 4,80,0894,000 प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली। नियोजित संपादित क्षेत्राबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। शासनाने मौजे शहाबाज येथील भूमी अधिग्रहण करिता MIDC ॲक्ट 1963 चे कलम 32(2) नुसार सर्व भूमिपुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता परस्पर 33(1) व 33(4) नुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश विजय म्हात्रे। मी धाकटे शहापूरचा बाधित शेतकरी आहे। आमच्या प्रामुख्याने 4च मागण्या आहेत। पहिली म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलाबाळांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशा प्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला एक खुलासा करायला पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे। आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला 22.5% पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे। या प्रामुख्याच्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने। आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसला सुद्धा आलेलो आहोत। एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा सरकारकडून। आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी एक निवेदन देतो की आपण सुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे। हे एवढे बोलून मी आमच्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या। आणि आज आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी आणि आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी? जमिनीसाठीच ना। मग आम्हाला काहीतरी योग्य भाव द्या। आणि आम्हाला नोटिसा देतात घडी घडी, आम्हाला काय घडी घडी काम नाही काय? वेले वेले आम्ही किती वेळा यायचा? आम्हाला आमचे तुम्ही मजुरी भरून द्या। आमचं खाडक होतं शेती भातीचं। आज आता रो बिव आलेलं आहे ते कोण टाकीना? आता शेती भरली एवढी, आम्हाला कामधंदा सोडून आम्ही इकडे आलो, अलिबागमध्ये आलो। माझं नाव श्रावण पोसू पाटील। माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे 265। MIDCने जी मापणी केलेली आहे ती मापणी अयोग्य आहे। त्याच्यामध्ये आमची 22 घरं आहेत, त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। जेव्हा प्रांतसाहेबाई सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार, तुमची झाडं किती आहेत, पाठीमागे तलाव किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतोय। सरकारने असं करू नये। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे, जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिले नाही तर मी स्वतः श्रावण पोसू पाटील स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन, एवढंच बोलतो। माझं नाव सौ ज्योत्स्ना हरेश पाटील। आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे। आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, भूखंड मिळाला पाहिजे, आमच्या मुलाबाळांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। आम्हाला हा भाव जो आहे तो मान्य नाही। आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं का सारखं? आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे। आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात, आणि त्यांना आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत। आम्ही 8 दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आम्हाला, आणि परत ही दुसरी नोटीस आली। बरं, आमच्या मागण्या रास्त आहेत। एक तर रेडी रेकनरचा रेट, प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट, 12.5% भूखंड, आणि ह्या रास्त मागण्या मागतोय पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे। हा विषय आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काय आहे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच आमचं हक्काचं म्हणणं आहे। भारत सरकारच्या अंतराळ संशोधन केंद्र इस्रो संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या जोया बागवान या विद्यार्थिनीचा सत्कार कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंग येथे करण्यात आला आहे आणि संस्थेतर्फे 25,000 रुपये बक्षीस देण्यात आले। यावेळी संस्थेचे चेअरमन गनी आजरेकर म्हणाले, मुस्लिम समाजातील मुलांनी संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन देशाची प्रगती करावी असे आवाहन केले। तर उपाध्यक्ष आदिल फरास यांनी जोयाने फक्त इस्रोच नाही तर नासा सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत भविष्यात भरारी मारावी असे सांगितले।
प्रशासक कादरभाई मलबारी, हाजी लियाकत, हाजी अत्ता, रफिक शेख, मलिक बागवान, रफिक मुल्ला, चांसो जत्राटे, गौस खान पठाण आदि उपस्थित होते। क्योंकि एक बात है कि एफर्ट्स हम लगाते हैं बट पीछे से अप्रिशिएट करने वाले अगर इतना सॉलिड सपोर्ट होगा तो मैं क्या अपने कहूँ कि हर एक लड़की मेरे से भी आगे जा सकती है। अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 वडारपुरा येथील नागरिकांना PR कार्ड वितरित करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक 18/6/2025 रोजी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। प्रभाग क्रमांक 10 येथे 5 वर्षांपूर्वी PR कार्डचा सर्वे करण्यात आला होता, मात्र अजूनही PR कार्ड मिळालेले नाही। नागरिकांनी घरकुल योजनेकरिता अर्ज दाखल केले असून PR कार्ड अभावी अर्ज प्रलंबित आहेत। प्रभाग क्रमांक 10 येथील नागरिकांना त्वरित PR कार्ड वितरित करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक अजय गोंडाने, सामाजिक कार्यकर्ता गौरव कुंड, नंदाताई पवार, शंकर वेताळकर तथा प्रभाग क्रमांक 10 वडारपुरा येथील समस्त नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडारपुरा परिसराला PR कार्ड, हक्काचे घरकुल, हक्काचे घरकुल। गेल्या अनेक वर्षापासून वडारपुरा हा परिसर अनेक योजनांपासून हा वंचित आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून वडारपुरा परिसरातील सर्व नागरिकांनी, जे गोरगरीब नागरिक आहे, मजूर आहे, या सर्व मजूर वर्गांनी जवळपास 5 ते 6 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रकरण दाखल केलेले आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही। त्याचं कारण की PR कार्डसाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटायला आलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की सध्या PR कार्डचा जो हा विषय आहे तर हा अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यांच्या अंतिम मान्यतेकरिता या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे तो आलेला आहे आणि आमची त्यांना विनंती आहे की आता जास्त वेळ न लावता लवकरात लवकर आपण तो विषय जो हा आपण मार्गी लावाल आणि वडारपुरा परिसर हा अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर आहे, त्या गोरगरीब लोकांना आपण न्याय द्याल अशी आमची माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मुंबईच्या आझाद मैदानात गाझा युद्धाच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांना मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। निदर्शनासाठी एकत्र आलेले समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व CPI कार्यकर्त्यांना पोलिसांनी मैदानापर्यंत पोहोचूच दिले नाही। प्रेस क्लब कार्यालयासमोरच निदर्शकांना थांबवून ताब्यात घेण्यात आले। निदर्शकांनी इस्रायल मुर्दाबाद आणि अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। शांततेत प्रतिकात्मक मोर्चा काढण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला। यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये विवेक मोंटेरो, शैलेंद्र कांबळे आणि संगीता कांबळे यांचाही समावेश होता। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अंदाजे डझनभर आंदोलकांना अटक केले। उर्वरित कार्यकर्त्यांना मैदान परिसरातून पांगवण्यात आले। हे आंदोलन गाझातील जनतेप्रती सहवेदना आणि एकतेचा स्पष्ट संदेश देणारे ठरले।
शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली व महेंद्र दळवी, आमदार अलिबाग, महेंद्र थोरवे, आमदार कर्जत खालापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पॅरामाउंट बँक्वेट हॉल पोसरी या ठिकाणी संपन्न झाले। या आढावा बैठकीत शिवसेना पक्षवाढीसाठी व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली व येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। की तटकरे फॅमिली ही अशा पद्धतीची विद्या कायमस्वरूपी करत आलेली आहे। अघोरी विद्या ही त्यांची संस्कृती आहे। बैजू महाराजांपासून आतापर्यंत जो प्रवास आहे, बैजू महाराज नाही आहेत, पण तो सगळ्या जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी धावा घेतलेला त्यांच्याकडे। बरेचशा माणसातला माणूस सर्वसामान्य कोणी यावं त्यांच्या घरी स्वागत करायला तयार असतात। आणि हिंदुत्व जाणणार मानणारे आम्ही सगळी मंडळी, बरेचशे असेल, मी असेल, महेंद्र थोरवे असेल, की आमच्या असंख्य कार्यकर्ते असतील, देवाला मानणारी मंडळी आहोत, आमच्या घरी पण त्याचं आम्ही स्वागत निश्चित करतो। त्यातला जो एक प्रकार आहे, सकाळी उठल्यानंतर बरेचसे उघडे अंगी असतात, कोण येईल त्याला पहिले भेटतात। ते महाराजाला भेटले त्यांनी, तो व्हिडिओ व्हायरल करून कसली अघोरी विद्या आहे। तटकरेच्या हातात बघितलं तुम्ही अनेक खडे, गंडे बिंडे त्यांचे प्रकार आहेत, आमचे प्रकार नाही आहेत। पण आरोप जो सूरज चव्हाण जे करतायत ते बालिश बुद्धीचे आहेत, तटकरेने पाळलेले ते प्रवक्ते आहेत। पण ते काही असे आरोप करतात त्याचा निषेध आम्ही नक्की व्यक्त करतो आणि याला सडेतोड उत्तर याच्या पुढे दिलं जाईल। अजिबात नाही आहे। आमचा सर्वांगीण विकास रायगड जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे चालू आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2-2.5 वर्षामध्ये खूप विकासाची कामं आम्ही केली। आता देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, आमच्या विकासासाठी खूप निधी देतात, त्याच्यामध्ये विकास काय थांबला नाही आहे। पण हे आरोप फक्त पालकमंत्र्याविषयी चाललेले आहेत, आम्ही त्याला स्थगित दिली आहे आणि ते कुठे तटकरेला मनाला लागलेलं आहे। त्याच्यामुळे ते तटकरे असे प्रयोग करून कुठेतरी फोटो व्हायरल करून आमच्यावरती भरवशाचे आरोप करतात, हे बिनबुडाचे आहेत, त्यांना शोभनीय नाही आहे। त्यांनी त्याचा बुद्धीचा विचार नक्की करावा। पण आम्ही जे आरोप करतो याच्या पुढे फोटो येतील त्याचं तटकरेने डिबेट करावा ना आमच्याशी, आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत। त्या नवीन आहे। आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो। सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुश्किलमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो। त्यामुळे हे अघोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही। जे नशिबात आहे ते होतं। तुम्ही अघोरी विद्या करून जर काय पावन करायचं असतं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं। परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी, आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना, काही मीडियावाल्यांना, तुम्ही येता घरी, मी कधी कधी टॉयलवरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो, कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो। आणि यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर अघोरी विद्या करायची असती तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याच्या मनामध्ये कधी डर नाही, कर नाही, त्याला डर नसावी। आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक 100%। आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं अघोरी फगोरी काही कळत नाही, जमत नाही। आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत। तेव्हा दरवर्षी आषाढी वारी, त्यानंतर आळंदीला, शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो। आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो, संकष्टी होती, मग असं काय कोणी जाऊ नये का? आणि म्हणून करतात त्यांना जर ते काय अघोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना, परंतु आम्ही हे अघोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही। बहुतेक तसंच वाटतंय, पण त्यांना पण ते विचारा की भरत शेठचे काय आश्रय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते काय शोधून हरकत नाही आहे की मी मगाही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
कोल्हापुरात महिला वाहक गीता सचिन काळे यांनी एसटीच्या तपासणी अधिकाऱ्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे। या निषेधार्थ कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी स्टँड कार्यालयासमोर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले। तपासणी अधिकारी श्रीकांत जानकर, अरविंद पारडे, चालक बीबी जाधव यांनी वाहक गीता काळे यांच्याशी मनात लज्जा उत्पन्न होईल असं असभ्य वर्तन केले। याची तक्रार विभागीय प्रशासनाकडे केली, मात्र अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई न करता महिला वाहक काळे चालक काकासाहेब कोरले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। त्या निषेधार्थ जनसंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। अधिकाऱ्याचं करायचं काय? अधिकाऱ्याचं करायचं काय? संविधानिक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्याचा, संविधानिक पायमल्ली अधिकारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा, एसटी कष्टकरी जनसंघाचा, एसटी कष्टकरी कामगार एकजुटीचा, एसटी कष्टकरी कामगार एकजुटी 90% लोक हे करतोय, त्यांचा प्रवास करतोय, हे अगदी ओव्हर करतोय, तरी एवढं प्रश्न आम्ही सरकार करतोय, सगळी प्रयत्न करतोय। चुकीच्या प्रशासनाचा म्हणजे जो कामगाराला एक न्याय, अधिकाऱ्याला एक न्याय दिला, त्या वागणुकीचा श्रीकांत जानकर, चालक बीबी जाधव आणि अरविंद पारडे यांनी सर्व पॅसेंजरना खाली उतरवले आणि गाडीत चढले। तिकीट दिले हे सांगतापैकी सीटवर जोरात ढकलले, पाय आडवा लावला आणि जातीवाचक पण शिव्या दिल्या आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले। महिला सन्मानाला ठेच पोचल असे कृत्य त्यांनी केले। तिकीट दिलेलं असताना तिकीट दिलं नाही ही खोटी केस माझ्यावर घातलेली आहे आणि सीटवर ढकलून माझा हात पकडून विनयभंग केलेला आहे। ही तक्रार करायला जायच्या आत माझ्या मनाची कुचंबना होऊ दे म्हणून एका रात्रीत मला सस्पेंड केलं आणि माझे चालक बंधू हे तिथं साक्षीदार म्हणून होते तर त्यांना सुद्धा सस्पेंड केलं। अशा प्रकारे आमची म्हणजे ताकद कमी होऊ दे, मनाची कुचंबना होऊ दे याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला। स्थिती अशी आहे की नदीवर गेल्यानंतर मी सगळ्या सीट टॅली केलेला, सगळ्या सीटा ओके होत्या। मुलग्यानं सुद्धा सुरुवातीला कबूल केलेलं मी तिकीट दिले आणि मी दंड भरतो, तरी ह्या साहेबांना ते दंड भरतेला मंजूर नव्हतं। नाही, मागं नेऊन जबाब बदलायचा प्रयत्न केला म्हणून ही झटापट झालेली। मला आडवा पाय लावून मागं येऊ दिले नाही, बस तिथं खाली बस, अजिबात उठायचं नाही म्हटले मला। अरे तुरे बोलून ड्रायव्हरांनी तर आडवा पाय लावला, हात धरून ढकलले मला। मी कष्टानं नोकरी मिळवल्या आणि हिनी त्या 14 वर्षाच्या मुलग्याला जबरदस्ती जर जबाब लिहित असला, माझा अधिकार आहे का नाही मागं जायचा? मला ढकलले त्यांनी सीटवर। मग तो मुलगा सुरुवातीला दंड भरायला तयार होता ना, का घेतले नाही त्यांनी? यांना माझ्यावर केस रंगवून सस्पेंड करायचंच होतं त्यांना। 100% पाठीशी गाठलं जातंय आणि याच्या विरोधातच आम्ही ही निदर्शनं करतोय की चुकीच्या पद्धतीनं आर्टिकल 19 असं सांगतंय की नैसर्गिक नियमाच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येत नाही। त्या आर्टिकल 19ची यांनी पायमल्ली केलेली आहे। आर्टिकल 19 नुसार जर नैसर्गिक न्यायाच्या विरोधात यांनी जर कारवाई करत असेल आणि जर अधिकारी आमचं म्हणणं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली त्यांच्यावर का कारवाई होत नाही असं आमचं एसटी कष्टकरी जनसंघाचं ठाम मत आहे। त्याचं निवेदन आम्ही या जिल्ह्याला दिलं, पण जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं। त्यांनी काल आम्हाला बैठकीसाठी बोलवलं, पण ती बैठक फेल गेली। करूया, बघूया यासारखी उत्तरं आम्हाला दिलीत आणि त्याच्यामुळं आजची निदर्शनं त्यांनी चुकीची उत्तरं दिल्यामुळं आणि या चुकीच्या पद्धतीनं कारवाई केलेल्या माणसांना पाठबळ दिल्यामुळं आजची निदर्शनं होतात। या सर्वची जबाबदार प्रशासन आहे। कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढीच्या प्रस्तावाला परिसरातील 20 गावांनी ठाम विरोध दर्शवत शासनाचा निषेध नोंदवला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीसाठी तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हद्दवाढ कृती समितीच्या 20 गावच्या सरपंचांनी बैठक बोलावली होती। कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उजळवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, गडबुडशिंगीच्या सरपंच अश्विनी चिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, सचिन चौगुले यांच्यासह 20 गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते। एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा। अजून सुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघाचे नसल्यामुळं ती बैठकच अनधिकृत आहे असं आमचं मत आहे। आता आमचं
एकमत वज्रमुठ म्हणून आमची 20 गावची पहिल्यापासून आहे, आत्ता पण आहे, इथून पुढे पण राहणार। यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार। लोकप्रतिनिधी तर आमच्या बरोबरच आहे। लोकप्रतिनिधींची आमची दररोज दिवसातनं एक वेळ कॉन्टॅक्ट आमचं त्यांचं आहे। आम्ही सगळे सरपंच चंद्रदीप नरके साहेब, अमोल साहेब यांच्या 100% कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी नरके साहेबांनी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय, अमोल साहेबांनी सुद्धा सांगितलंय की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत। तशी पत्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहे। राजेश क्षीरसागरांच्या बरोबर पण तुमची चर्चा झाली का? राजेश क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा आमची झालेली नाही। आता 1-2-3 दिवसामध्ये त्यांनी सांगितले त्यांना विश्वासात घेऊया, पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला। पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकडनं अटॅक करायचा प्रयत्न चालू आहे। पण 100% 20 गावची जनता आम्ही 100%। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।